दोन साडण्या काढ ना गं त्याच्यात आहे ना. जरा 5-10 मिनिटं ले. हां स्माइल छान. बस तुम्हाला 10 मिनिटातच मुख करून देतो. 10 मिनिटं तुम्हाला तिथे लावा त्याच्यानंतर त्याच्या खालून दोन साडण्या काढ ना गं त्याच्यात आहे ना. जरा 5-10 मिनिटं ले. हां स्माइल छान. बस तुम्हाला 10 मिनिटातच मुख करून देतो. 10 मिनिटं तुम्हाला तिथे लावा त्याच्यानंतर त्याच्या खालून आमचे पहिले किराणा दुकान आहे. किराणा दुकानमध्ये डिकाचा व्यवसायाचं म्हणजे डिक महिला आणत होत्या. मी खरेदी करून असं आम्हाला काही भाव मिळत नव्हता. काही म्हणजे खरेदीवाले येत होते पण काही भाव मागत होते आम्हाला. आता भावाचं काही माहिती नव्हती. डिंक उद्योगातून तुम्हाला रोजगार मिळालेला आहे का? किती पैसे मिळतात महिन्याला वर्षाला? महिन्याला 85,000 नफा मिळतो आम्हाला. म्हणजे 21-22 मध्ये आम्हाला कर्ज मिळालेलं होतं की 1,40,000. आणि कोणत्या महिन्यामध्ये डिंक उपलब्ध असतो निसर्गात? 12व्यापासून 4थ्या महिन्यापर्यंत डिंकाचा व्यवसाय चालू राहतो. डिसेंबर ते एप्रिल हो मध्ये. हां. आणि बाजारामध्ये मागणी असते का याला? हो बाजारामध्ये पण मागणी राहते ना. म्हणजे 10 महिला मिळून आम्ही पाकिट तयार करतो आणि आजी महिला बाजारामध्ये बसतो आम्ही. काय काय उपयोग आहेत डिंकाचे बरं? कशासाठी? डिंकाचे म्हणजे कसं आपलं गुडघे शरीराचे समजा ते असे दुखते हाडं गिडं तर ते सामान एकत्र मिळून काजू गोडंबी सगळं एकत्र सामान मिळून समजा तुपामध्ये भाजून ते लाडू बांधून खाते. तर जंगलातनी जाताना आम्हाला म्हणजे असं एकत्र म्हणजे झाडाला तर डिंक नाही भेटणार. म्हणजे 2-3 झाडं जर आपण बघितले ना तरच आपल्याला त्याला डिंक सापडवते. म्हणजे असं प्रत्येक वेळेस या भागाहून त्या भागाला असं झाडं पाहत आपल्याला डिंक जमा करावं लागते. वर्षभर मिळतो डिंक? नाही मिळत. फक्त त्याचं 4 महिने हे असतात सीझन असतात. 4 महिन्यात तुम्ही ते कलेक्ट करता पॅकिंग करून विकता मग? हो सर. कशी मागणी असते? कसा भाव असतो? आज जसं आपण समजा खेड्यावर जर विकलं ना पावानं किलोनं अर्धा किलोनं असं पण विकू शकतो आपण. जर पॅकिंग जर म्हणलं तर मग समजा आम्ही पावानं किलोनंच पॅकिंग करल्या जातं. बाकी सीझन मध्ये काय काम असतं करता मग? बाकी सीझन मध्ये शेतातलंच काम. त्या डिंकामुळे तुम्हाला आता उद्योग मिळालेला आहे. हो. काय सांगाल बाकीच्या महिलांना? काय सांगाल समजा जे जिल्ह्यातील बाकीच्या महिला आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? हा डिंक आहे तो डंक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.